आता अध्यक्षाला जे भाषण करायचं असते ते त्यांच्याजवळ काहीच नसते. त्याचं कारण सांगतो. सगळ्यांनी त्याने आपापलं मत मांडलेलं आहे आणि तेच मत मी मांडणार. त्याच्यामुळे आता माझ्याकडे तुमच्याकडून जे आलाय ते मी साठवून ठेवलेलं आहे. एक गंमत अशी आहे की अध्यक्षाच्या वाट्याला हे फक्त का नाही काय येत असते, शेवटचा 1-2 शब्द. पण तुम्ही आधी जे का नाही सांगितलेले आहे ते सर्व का नाही तुम्हीच सांगितलेलं आहे. माझ्यासाठी काहीच ठेवलेलं नाही. परिस्थिती पाहून आपल्याला का नाही भाषण करायचं आहे. जसं वाघाला किंवा वाघाचा जबडा फाडणारे कोण? संभाजीराजे. कोण? संभाजीराजे. लक्षात ठेवा. आणि सर्व मावळ्यांना मिळून स्वराज्य स्थापन करणारे कोण? छत्रपती शिवाजी महाराज. आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपल्या शाळेतील माजी मुख्याध्यापक पाटील मॅडम या आवर्जून उपस्थित झाल्या. त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी का नाही आभार मानतो. आणि आमच्या अंगणवाडी सेविका त्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये आमचा जो कार्यक्रम राहते त्या कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेतात. ते सुद्धा उपस्थित आहे. आमच्या शाळेचे माझे स्नेही राऊत मॅडम, गेडाम सर हे सुद्धा प्रत्येक कार्यक्रमाला मुलांना चालना देऊन कसा उत्कृष्ट कार्यक्रम कोणत्याही जयंतीचा पुण्यतिथीचा होते हे आयोजन करण्याचं काम आमचे सहकारी करतात. फक्त आता त्यांना वेळ न मिळाल्यामुळे ज्या मुलांना वेशभूषा सांगायची होती ती सांगता आली नाही. कारण त्यांचं बुलढाणा इथे हे होतं काय, योगा नाही सॉरी क्रीडा स्पर्धा होते. त्यामध्ये 200 मीटर किंवा 400 मीटर आहे, 400 मीटर धावण्याची स्पर्धा होती. त्यामध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि दुसरा क्रमांक पटकावला. त्यात भालाफेक, या भालाफेक मध्ये सुद्धा दुसरा क्रमांक पटकावला. खरंच आपल्या शाळेचं नाव लौकिक केलं. त्यांचं सुद्धा मी एक कौतुक करायला हरकत नाही किंवा आभार मानायला हरकत नाही. आजच्या या कार्यक्रमानिमित्त मला अध्यक्षस्थान दिलं आहे तुम्ही आणि नेहमीप्रमाणे मला अध्यक्षस्थान दिले जाते हे सुद्धा मला एक गौरवाची बाब आहे. आज शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला. त्यांचे संस्कार हे जिजामातेने दिले. त्यांची आई जिजामाता, त्यांचे वडील शहाजी राजे हे सर्वांनी लक्षात असायला पाहिजे. आता सांगा मला, शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव काय? छत्रपती शहाजी राजे. आईचं नाव सांगा? जिजाबाई. यांनी उत्कृष्ट त्या शिवाजी महाराजांवर संस्कार केले. म्हणून आज शिवाजी महाराज त्यांना पदवी छत्रपती शिवाजी महाराज हे मिळाले. याचं कारण वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी काय केलं? स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि ती स्वराज्य स्थापन केलं. आता सर्व मावळे गोळा केले. त्यांनी सर्व जातीपंथाचे मावळे आहे का नाही एकत्र करून त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. पण आपण बघा, आपल्या शाळेमध्ये जे विद्यार्थी असते त्या विद्यार्थ्याला सुद्धा आपण का नाही काय करत असतो? मारामारी करत असतो. करतो का नाही मारामारी? व्यवस्थित राहतो का? नाही, अजिबात व्यवस्थित राहतो. कारण जेव्हा का नाही आपण बसून असतो तेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला का नाही काय टोचत असतो. हे सुद्धा करणं बरोबर नाही. कारण हे कसं आहे? संस्कार. शिवाजी महाराजांचा संस्कार जिजामातेने दिले आहे.
त्याचं सुद्धा एखादी उदाहरण किंवा एखादी त्यांचा गुण आपल्यामध्ये उतरणं गरजेचं आहे. आणि तो गुण जर समजा उतरला तर खरोखरच आपण शिवाजी महाराजांसारखे बनू शकता की नाही? प्रयत्न केला तर. जर प्रयत्नच केला नाही आणि आपण पुढेच करत राहिले तर आपल्याला कुठल्याच प्रकारचा गुण प्राप्त होणार नाही. तसंच मुलींना सुद्धा, तुम्हाला सुद्धा जिजामाता बनता येते, सावित्रीबाई फुले बनता येते, पण त्या पद्धतीची पराकाष्ठा आपल्याला करावी. काय करावं लागते? पराकाष्ठा. त्यांचे संस्कार, जे संस्कारामध्ये का नाही आपल्याला जे जे पाहिजे ते काय केलं पाहिजे, त्यांची आठवण करून आपल्याला वागायचं. आणि ते वागण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? अनुकरण त्यांचं करायचं आहे. आणि पुस्तक सुद्धा वाचणं गरजेचं आहे. जर आपण पुस्तकच वाचलं नाही तर त्यांचा जे माहिती आहे किंवा चरित्र आहे हे सुद्धा आपल्याला माहिती पडणार नाही. माहिती पडेल का? ते आम्ही सांगतो ते क्षणात तुम्ही डोक्यात ठेवता आणि काढून. परंतु पुस्तक असं आहे की ती पुस्तक जर आपण वाचलं आणि वाचल्यानंतर मनन पठन जर केलं तर खरोखरच आपल्या काय करत असतात? आपल्या हृदयामध्ये ते साठवून राहते, आपल्या मनामध्ये साठवून राहते आणि आपण ते त्या पद्धतीनं वागत असतो. आता जास्त वेळ बोलण्यासारखं नाही आहे, कारण सर्व जे बोलणे झालेलं आहे ते सर्व बोलणं आपल्या विद्यार्थ्यांनी आणि सरांनी आणि मॅडमनं केलेलं आहे. त्यामुळे आता मी बाकी काही बोलत नाही आणि सर्व वेशभूषा असलेले विद्यार्थी त्यांना काय करतो? शुभेच्छा देतो. याच्या पुढे जर समजा एखादी कार्यक्रम झाला तर त्या कार्यक्रमाला मोजकेच मुलं आले नाही पाहिजे. सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे आणि सहभागामध्ये का नाही प्रत्येकाला असा सामोर बसण्याचा चान्स मिळाला पाहिजे. ते जातात, आम्ही जात नाही. सगळ्याला म्हणजे काय होते, तुम्ही जर समजा इथं स्टेजवर जर समजा बसले तर तुम्हाला काय होते? डेअरिंग वाढते की नाही? आणि डेअरिंग वाढल्यानंतर आपल्याला काय बोलायचं हे आपोआप सुचते आणि सुचल्यानंतर का नाही पुन्हा पुन्हा आपण का नाही समोर जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणून कृपया कुठल्याही जयंतीमध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभाग घेणं गरजेचं आहे. आणि कुठल्याही कार्यक्रमात तुम्ही सहभाग घ्याल अशी मी तुम्हाला आग्रह करतो आणि मी माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय